आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे देशाच्या संस्कृतीप्रमाणे यथोचित तसा मान सन्मान मोहोळ साहेबांचा संपन्न होतोय। विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा। वेळात वेळ काढून बहुमूल्य असा वेळ खर्च करून आज आमच्या या भाटनिमगाव गावामध्ये आपण आलेला आहात। त्याचप्रमाणे भाटनिमगाव ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी हा सन्मान होतोय। माजी सरपंच सन्माननीय मनोहररावजी भोसले साहेब, चेअरमन सन्माननीय पंजाबरावजी गायकवाड साहेब, अजितरावजी काबले साहेब, समाधानजी भोसले यांना विनंती आहे की आपण मोहोळ साहेबांचा सन्मान करावा। ज्यांनी देखणं नेत्रदीपक असं नियोजन केलेलं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन सन्माननीय सुशील कुमारजी शिंदे यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय। मोहोळ साहेबांचा सन्मान होतोय। बुके देऊन आमच्या भाटनिमगावची माईची शाल देऊन आणि बुके देऊन पगडी देऊन आपला सन्मान या ठिकाणी होतोय। साहेबांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा। केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री भारत सरकार माननीय नामदार श्री मुरलीधर अण्णा मोहोळ साहेब यांचा यथोचित असा मान सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। सन्मान्य सुशील कुमारजी शिंदे साहेब ग्रामस्थांच्या वतीनं आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। आपण उत्कृष्ट असं नियोजन आजच्या या कार्यक्रमाचं या ठिकाणी केलेलं आहे। बापू आया की इकडे पुणे जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती आणि इंदापूर तालुक्याचं युवा नेतृत्व सन्माननीय प्रवीण भैया माने भैया साहेबांचाही सन्मान या ठिकाणी होतोय। शिंदे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय। विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा। सन्माननीय विनोद दादा सातव साहेब आपला यथोचित असा मान सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा। पुणे जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती आमच्या इंदापूर तालुक्याचं युवा नेतृत्व सन्माननीय प्रवीण भैया माने यांचा सन्मान मायेची शाल, गुलाब पुष्पांचा हार आणि बुके देऊन यथोचित असा मान सन्मान आपला संपन्न होतोय। भैया साहेबांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा। सन्माननीय विनोद दादा सातव साहेब आपला यथोचित असा मान सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। सातव साहेबांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा। पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीनं आणि माजी सैनिक संघटनेच्या वतीनं यथोचित असा मान सन्मान मोहोळ साहेबांचा होतोय। मोहोळ साहेबांना विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करावा। पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ आणि जय हिंद आजी माजी सैनिक संघटना सन्माननीय मारुतीराव मारकर सर आणि सर्व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं ठीक आहे चालते बघा यथोचित असा मान सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। सर्वच उपस्थितांचं आम्ही पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो आणि सन्माननीय सुशील कुमारजी शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं। सन्माननीय सुशील कुमारजी शिंदे साहेब। आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ज्यांच्या शुभ हस्ते आपण हे वृक्षारोपण करणार आहोत केलेलं आहे ते आदरणीय मुरलीधरजी मोहोळ साहेब, त्याचबरोबर
इंदापूर तालुक्यातील सर्व मान्य ज्यांना नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशी सगळी मंडळी व्यासपीठावर बसलेत आणि तेवढीच व्यासपीठाच्या खाली पण बसलेले आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे बघेल ते मला हे सगळे नेते मंडळी टाईपच दिसत आहेत साहेब ह्यावेळेस. म्हणजे कोणी माजी सरपंच आहे, कोणी सरपंच आहे, कोणी जिल्हा परिषद सदस्य आहे, कोण तालुका प्रमुख होतो, कोण पंचायत समिती प्रमुख आहे. तर या सगळ्या कार्यक्रमासाठी आवर्जून मला माहित आहे की मी यासाठी निमित्त मात्र आहे आणि यातला आलेला बहुतांश एक साधा मेसेज करतानाही मला प्रचंड भीतीच वाटत होती की कशाला एवढा वेळ घालवायचा आहे, अर्ध्या तासाच्या कामासाठी एवढ्या मोठ्या नेत्याचे 6 तास का घ्यायचे. आणि मी म्हणते माझं थोडं खाजगी काम आहे बरं का. नाही ते आधी सांगा आणि मग ते बाकीचं ते बोलतीलच. असं प्रेम करणारा, माणसं जपणारा, म्हणजे मी काय म्हणतोय की मी वृक्षारोपणासाठी बोलवलंय आणि ते माणसं पेरत चालले. प्रवीण दादांनी त्याचा अनुभव घेतलाच असेल. या व्यक्तीच्या संपर्कात आलेला माणूस त्या व्यक्तीपासून दूरच जात नाही. फोन करणारी माणसं मी गाडीत जे अनुभवले ते सांगतोय की एखादा फोन करून काय म्हणतोय की मी तुम्हाला महापौरच म्हणणार, तुम्ही देशाचे पंतप्रधान बनले तरी मी तुम्हाला महापौरच म्हणणार. ज्या पदावर हा माणूस बसतो त्या पदाची उंची वाढवतो. काही लोकांना पद कशासाठी हवी असतात? स्वतःचा वैयक्तिक प्रभाव वाढवण्यासाठी, स्वतःची उंची वाढवण्यासाठी, स्वतःला 4 लोकांनी चांगलं म्हणण्यासाठी. हा आमचा नेता जिथं बसतो तिथं त्या खुर्चीला, त्या पदाला तर न्याय देतोच, पण तिथून पुढे त्या पदावर बसणारा जो दुसरा असतो ना तो घाबरून जातो. कारण त्या पदाची उंची या नेत्याने स्वतःच्या कर्तृत्वाने हजारो पटीने वाढवली असेल. मी अजिबात लांबण घालवणार नाही कारण मला त्यांच्या एक मिनिटाची किंमत माहीत आहे. आजच्या कार्यक्रमासाठी आदरणीय मोहोळ साहेब इथं आले. मी त्यांना सांगितलं पाठीमागे यशवंत सागर आहे, तिथे यशवंतराव आले होते, बरोबर ना. या गावात पहिल्यांदाच एखादा केंद्रीय मंत्री आला असेल, तो पण कशासाठी आलाय? वृक्षारोपण करण्यासाठी आलाय. मी त्यांना सांगितलं काही वर्षापूर्वी यशवंतराव ज्यावेळेस आपल्या ह्या झाडांची उंची आणि झाडांची बघता 2, 2.5, 3 वर्षाने याचं लोकार्पण करावं लागेल आपल्याला, बरोबर. आपण देवेंद्रजींसाठी याला देवराई म्हणतोय, राखतो तो देव. आता पेरणं पण आपण देवाच्याच हस्ते केलंय. आपण देवासारखे असो तर आपल्याला राखावं लागेल आपल्या पुढच्या येणाऱ्या गोष्टींसाठी, बरोबर ना. देवेंद्रजीच्या नावाने चालू झालेल्या देवराईचं रूप काय म्हणतात आपण की रोपण किंवा वृक्षरोपण देवासारख्या नेत्याच्या हातातून झाले. याच्या इतकं चांगलं काही नाहीये. मी माझं बोलणं संपलं की आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करणार आहे त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. ओके चालेल, काही हरकत नाही. साहेब आले त्याबद्दल पुन्हा एकदा या भाटलिंगावच्या भूमीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. इथून पुढच्या काळात ते येतील हे अशा जाहीर ठिकाणी बोलण्याच्या गोष्टी नसतात. आम्हाला मी जो उद्योग करतो त्या उद्योगात मला थोडंफार भविष्य कळतं. इथून पुढच्या काळात येतील त्यावेळेस हे टायटल नसेल, त्याच्यापेक्षा मोठं टायटल, त्याच्यापेक्षा मोठं पद घेऊन ते पुन्हा एकदा भाटलिंगावला येतील, त्या परिसरात येतील. आणि तसेही ते आपल्या पुणे जिल्ह्यातलेच आहेत, त्यामुळे ते कुठेही असले तरी आपल्याच परिसराचा भाग असतात. आपल्या आजूबाजूचं व्यक्तिमत्व एवढं मोठं असणं याच्या इतकी चांगली काही गोष्ट नाही. आम्हा सगळ्या कुटुंबियांतर्फे, आमच्या शिवाजी वाचनालयातर्फे, आमच्या ग्रामस्थांतर्फे, इथं आलेल्या तुमच्यावर प्रेम करणाऱ्या वेगवेगळ्या पक्षातल्या नेते मंडळींविषयी पुन्हा गाडीत बसल्यावर मी प्रत्येकाचे पक्ष सांगतो तुम्हाला. हे कशासाठी आले, बरोबर आहे ना. पक्षाच्या पलीकडे असं प्रेम मिळणं ही मोठी गोष्ट असते. साहेब आपले इथं आले, मी त्यांचा धन्यवाद देतो आणि सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद शिंदे साहेब. यानंतर विनंती करतोय पुणे जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती, इंदापूर तालुक्याचं युवा नेतृत्व सन्माननीय प्रवीण भैया माने. नमस्कार. खरं तर आज बाटलिंगावचं एक नशीबही म्हणलं तरी चालेल, कारण की अतिशय स्तुत्य उपक्रम हा या ठिकाणी गावकऱ्यांनी व शिंदे परिवारांनी या ठिकाणी घेतला. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जो आज 55व्या वाढदिवसानिमित्त देवराई वृक्षांची लागवड करण्यासाठी आपल्या भारत देशाचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री व सहकार राज्यमंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करावं, त्यांचा आभार मानावं. कारण की आपण सगळ्यांनी, आपण सुद्धा अचंबित झाला असाल अण्णा, तिथं बसलेल्या कुठल्याही लोकांना तुम्ही येईपर्यंत विश्वास वाटत नव्हता की एक केंद्रीय मंत्री, सहकार केंद्रीय मंत्री की शेतकऱ्याच्या बांधावर येऊन एक वनराईचं झाड लावण्यासाठी येऊ शकतो. हे आज आले, हे सुद्धा एक उदाहरण आहे. कारण की वृक्ष लागवड ही येणाऱ्या काळाची गरज आहे. तापमान वाढत चाललेले आहे
आपण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा पाहिलं की सगळ्यात जास्त मागणी रेमडेसिवीर गोळ्या औषधापेक्षा ऑक्सिजनची डिमांड जास्त होती. आणि मगा जे आपल्याला सुशील कुमार बोलले ही गोष्ट खरी आहे. कारण की पुढच्या 50 वर्षाच्या 60 वर्षाच्या काळामध्ये झाड हीच आपल्याला या ठिकाणी संकल्पना राहणार आहे. आणि असा स्तुत्य उपक्रम मला वाटतं त्यांचे वडील आदरणीय भागवतजी शिंदे सर त्याचबरोबर सुशीलकुमार शिंदे, विजयकुमार शिंदे या परिवारांनी जी काय देवराई वृक्षांची लागवड करून एक चांगला कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी शिंदे परिवाराचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अण्णा शिंदे परिवाराची पार्श्वभूमी तुम्हाला तर अण्णा या ठिकाणी माहिती आहे. अतिशय एक नाजूक परिस्थिती भागवत मामांची या ठिकाणी असताना त्यांनी 2 लेख अतिशय चांगल्या पद्धतीने घडवले, शिकवले, संस्कार दिले. आणि ते आज सुशील कुमार सुद्धा राज्य लेवलवरती सामाजिक गोष्टींची त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने बुद्धिमत्तेची राष्ट्रासाठी राज्यासाठी त्या ठिकाणी ती बुद्धिमत्ता खर्च करतात. अशी पोरं तयार करणं भागवत मामांनी हे सुद्धा एक कौशल्याची आणि त्यांची सुसंस्काराची एक आपण म्हणतो कारखाना त्या पद्धतीने त्यांनी घडवली. विजयकुमार शिंदे हे सुद्धा एक चांगल्या पद्धतीने वार्ताहर आहेत, पत्रकार आहेत. आणि त्यांनी चांगली पिढी घडवून गावाच्या चांगल्या विकासासाठी शिंदे परिवाराचं योगदान या ठिकाणी निश्चित आहे. मी त्या परिवाराचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आता मुरलीधर अण्णा ज्यावेळेस आले तेव्हा मी अण्णांना या ठिकाणी विनंती केली की अण्णा सगळी कार्यकर्ते आपली ओळखही होईल आणि आमच्याकडे थोडंसं चहा घ्यायला आपण या. अण्णाने ती विनंती मान्य केली. त्याच्यानंतर त्यांचे मित्र आणखी लांबळ या ठिकाणी आहे त्यांना जाण्यासाठी, पण परंतु त्यांना 1 वाजता मला वाटतं पुण्यामध्ये या ठिकाणी पोहोचायचं होतं. पण मी बारीक बघितलं त्यांच्या बरोबर आहे, ते केंद्रीय मंत्री आहे परंतु कधीही त्या पदाचा डोक्यामध्ये ही नाहीये. प्लस येणाऱ्या लोकांना व्यवस्थित रिस्पेक्टली बोलणं, त्यांचा मानसन्मान करणं, गाडीतनं उतरणं, अशी खूप क्वचित लोक या ठिकाणी आहेत जे आपण पाहतो. त्यातलं मी एक नेतृत्व म्हणजे पाहिलेलं म्हणजे मुरलीधर अण्णा. लक्षात ठेवा, अशी खूप कमी माणसं आहेत. आता आला चला 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 भेटणं नाही, फोटो नाही, काय नाही. कार्यकर्त्यांना काही मोठी अपेक्षा नसते, परंतु अण्णा निश्चित तुम्ही इंदापूर तालुक्यात आल्यामुळं एक आम्हाला ही तुमची जी ऊर्जा देणारी भेट आज आमच्या इंदापूर तालुक्यासाठी ठरली. आणि त्यातूनच आपल्या एक तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आपल्याला आभार मानले. आणि त्याचबरोबर तुम्ही एक 8 दिवसापूर्वी त्यांच्या पक्ष कार्यालयाचं ऑफिसचं उद्घाटन देवेंद्र भाऊंच्या शुभ हस्ते या ठिकाणी झालं होतं पुण्यामध्ये. त्या पुण्याच्या भाषणामध्ये त्यांनी लोकांसाठी 24 तास ऑफिस त्यांनी या ठिकाणी खोललेलं आहे. ते अगोदरही 24 तास होतं, पण आता आणखी हायटेक रेल्वे तिकीट त्यांच्या ऑफिसमधून निघतं. लाईटच्या काही समस्या असेल तर ते 24 तास लोकांची सेवा देतात. काही प्रॉब्लेम आला की म्हणजे अण्णांच्या ऑफिसला जायचं, प्रॉब्लेम सॉल्व्ह, अशी खासियत या ठिकाणी अण्णांची आहे. खूप खालून म्हणजे एक गणपतीचं मंडळ स्थापन करून ते आज केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत त्यांचं या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून ओळख होती. अतिशय काबाड कष्टातून आणि कुस्ती त्यांची शौकीन आहे. आज सुद्धा थंडाई पिऊन आले ते सकाळी. आलं का? तर परे सांगण्याचं काय की एक पैलवानांची खासियत असते, शब्दाला पक्की असतात. लक्षात ठेवा, तसं अण्णा हे शब्दाला या ठिकाणी पक्की आहेत. आणि मी त्या दिवशी आवर्जून वनवे अण्णा त्यांचं पक्के त्यांना सगळं डाव माहिती आहे, शेवटचा डाव राखून ठेवतात. आलं का? त्यामुळं आकाशजी सगळे सहकारी गाजाभाऊ खऱ्या अर्थानं त्या दिवशी देवेंद्र भाऊंचं मी भाषण मी बारीक ऐकत होतो त्यांच्या ऑफिसला उद्घाटन आल्यानंतर. त्यावेळेस मी त्यांचं भाषण ऐकताना देवेंद्र भाऊंनी भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की आम्ही या ठिकाणी जेव्हा अमित शहा साहेब गाडीमध्ये या ठिकाणी बसले होते आणि आम्ही गाडीमध्ये बसलो, गाडी थोडी पुढे गेल्यानंतर अमित शहा साहेबांनी या ठिकाणी विषय काढला की अण्णा हे आगे जाकर बहुत तरक्की करेंगे, हे वाक्य होते अमित शहा साहेबांचं. आणि हे मोठे नेते असतात ना, कधी कुणाचं कौतुक करत नाहीत, लक्षात ठेवा. परंतु अण्णांचं आवर्जून या ठिकाणी कौतुक केलं. आणि सीएम साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की मला सांगायची इच्छा नव्हती, परंतु मला सांगावं असं वाटलं की इथं बसलेली सगळी लोक जी आहे ती त्यांच्यावर प्रेम करणारी होती, म्हणून त्यांनी या ठिकाणी हे वाक्य या ठिकाणी राबवलं. परंतु केंद्रीय मंत्री अनेक बघितली की आपण मोठे मोठे कार्यक्रम या ठिकाणी तानाजी बापू गेल्यानंतर पाहायला मिळतात रस्त्याचं किंवा आणखी काय विविध विकास कामाला, परंतु शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याची काय अडचण आहे, तिथली काय समस्या आहे, आपल्याला कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये मदत करता येईल, ही अण्णांची या ठिकाणी खासियत आहे. मी अण्णांना मग याताने सांगितलं, अण्णा तुम्हाला पूर्ण देशामध्ये फिरावं लागतंय, देशामधलं सगळं पाहावं लागतंय. अनेक म्हणजे कुठला जरी भारतीय नागरी विमान खात्याचे मंत्री असल्यामुळं
किती मोठ्या प्रमाणावरती लक्ष द्यावं लागतं. सहकार खातं आज अण्णांकडे आहे. सहकार खात्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्या पतसंस्था ग्रामीण भागातल्या गेलेल्या मल्टीस्टेट ह्या सगळ्या अण्णा तुमच्या अंडर आहेत आणि तीच सगळी सहकार्याची जी रवलेली संस्था आहेत हेच शेतकऱ्याला या ठिकाणी मदत करत असतात. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या खात्याच्या माध्यमातून आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये काय आम्हाला मदत करता येईल ही आपण सहकार विभागातून या ठिकाणी मदत करावी. आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर पुरंदरचं विमानतळ या ठिकाणी झालं तर आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा जमिनीला भाव किंवा इथलं एक वेगळे डेव्हलपमेंट त्या दृष्टीला खूप महत्वाचं आमचं या ठिकाणी इंदापूर तालुका डेव्हलप होईल. MIDC मध्ये आणा, बारामतीमध्ये आता जागा शिल्लक नाहीत, चौरेसाहेब कुरकुमला नाहीत, रांजणगावला नाहीत, फक्त आमच्या इंदापूर तालुक्यातल्या MIDC मध्ये काही जागा अलॉटमेंट झाली यांना, परंतु उद्योग या ठिकाणी आलेले नाहीत. तिथं आम्हाला उद्योग व्यवसाय आणण्यासाठी आपल्याकडून या ठिकाणी काही मदत या ठिकाणी व्हावी. त्याचबरोबर इथं जर विमानतळ झालं तर आमच्या इथल्या इंदापूर तालुक्यातल्या तरुणांना इथं कोल्ड स्टोरेज असतील, वाहतूक असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, इथल्याला चालना मिळाल्यामुळं रोजगार चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपलब्ध या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे ते सुद्धा काम जर लवकर आपल्या माध्यमातून झालं त्याचा इंदापूर तालुक्याला खूप मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे. कारण इंटरनॅशनल विमानतळ कैलासराव, इंटरनॅशनल विमानतळ आपल्या इथून 90 किलोमीटरवर जर आलं किंवा 70 किलोमीटरवर त्याचा निश्चितच फरक आपल्या या परिसरामध्ये सुजलम सुफलम झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. आज सगळे पत्रकार बांधव आज आवर्जून मित्राच्या कार्यक्रमाला जितेंद्र सहित सगळे आवर्जून उपस्थित या ठिकाणी आहेत. देवाभाऊ परंतु पत्रकार बांधवांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण की आपल्या मित्राच्या सोहळ्याला सगळीजण या ठिकाणी आपण उपस्थित राहिलेला आहे. आणि विशेष करून की अण्णा तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक भारतातल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही समाविष्ट या ठिकाणी करून घेतलं, आम्हाला मानपान दिला, त्याबद्दल अण्णा आपलं आपल्या सगळ्या पार्टीचं नेते मंडळींचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आणि आपल्या माध्यमातून आणि देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये विकासासाठी आता आमच्या अनेक समस्या आहेत. जसं की आता पानंद रस्त्याचा अण्णा यांनी उल्लेख केला. इथं आता मला वाटतं आपल्या सरकारनं चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी पानंद रस्ता जो अगोदर 6 फुटाचा होता तो आता त्यांनी 15 फुटाचा रस्ता केला. त्याची नोंद सुद्धा आता महसूल विभागामध्ये या ठिकाणी लागली. आणि ही पूर्वी अगोदर 6 फुटाचा रस्ता होता, आता 15 फूट झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्या पानंद रस्त्याचा फायदा या ठिकाणी अण्णा होणार आहे. त्याचबरोबर कुठल्याही शेतकऱ्यानं जमीन जर खरेदी केली तर त्याची नोंद लावायला 45 दिवसाचा कालावधी राहायचा. आणि मग 45 दिवसामध्ये कोण नाही कोण काय नाही काय काड्या घातल्या की अवघड होऊन बसायचं. त्यामुळे आपण जे निर्णय घेतला आपल्या सरकारनं 5 दिवसामध्ये त्याची नोंद लावण्यासाठी, कोणी जमीन खरेदी केली 5 दिवसामध्ये आता नोंद लागते. पहिली तलाठीला नोंद लावायला तहसीलदार साहेब मला वाटतं असतील, पहिले नोंद लावायला 45 दिवस मुदत असल्यामुळं शेतकऱ्याच्या अन्न डायरेक्ट हॅरेसमेंट व्हायची. हा सुद्धा निर्णय आपल्या सरकारनं भाजप सरकारनं घेतल्यामुळं आपल्या शेतकऱ्याला खूप मोठा फायदा या ठिकाणी अन्न झाला. त्याचबरोबर खरेदी जर आपल्याला करायची म्हणलं, आज पुण्याला कागद करायचं म्हणलं तर इंदापूरवरून खरेदी या ठिकाणी करू शकतो. अशा अनेक योजना आपल्या सरकारच्या माध्यमातून अण्णा या ठिकाणी झालेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगितलं की एका साईडला आमची भीमा नदी, एका साईडला नीरा नदी आहे. आमचं दोन्ही एक पालखी महामार्ग झालेला आहे जो बारामतीवरून आलेला आहे, इकडं पुण्यावरून 4 लेन या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यामुळं आम्हाला एक चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट इंदापूर तालुका या ठिकाणी होतच आहे. त्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं आणखी आमच्या तरुणांना रोजगार निर्माण करण्यासाठी काय मदत करता येईल याची सुद्धा आपण सगळ्यांनी या ठिकाणी मदत करावी. आज आमच्या पार्टीचे भाजपाचे अण्णा इथली जुनी जी मंडळ आमची सहकारी कार्यकर्ते आहेत, राम सर आजबी सर असतील, त्याचबरोबर आमचे राजकुमारजी जटर साहेब असतील, तेजस भैया देवकाते असतील, त्याचबरोबर आमचे किरणजी गानबोटे असतील, हे सगळे आपले मंडल अध्यक्ष आहेत. घराघरापर्यंत त्यांनी अण्णा पक्ष पोहोचवलेला आहे. आज जवळपास 45,000 सभासदांची नोंदणी आपल्या पक्षाच्या माध्यमातून ते सगळ्या अध्यक्षांनी या ठिकाणी केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये पक्ष जो जबाबदारी आम्हा सगळ्या कार्यकर्त्यावर देईल ते आम्ही निश्चितप्रमाणे या ठिकाणी ही करू. आणि पुढील काळामध्ये अण्णा आम्हाला काहीतरी तुम्ही वेळ द्या, आम्हाला शेतकरी मेळावा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. त्यासाठी आणखी आपल्या खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही मदत करता येऊ शकते. त्यासाठी जर आम्हाला तुम्ही वेळ दिला तर आम्ही चांगला कार्यक्रम तालुक्याच्या ठिकाणी आम्ही घेऊ. आणि आपण एक चांगल्या कार्यक्रमाला आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये तुम्ही वेळ दिला आणि त्याबद्दल आपण सगळ्यांच्या वतीनं मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आकाशजी कांबळे महामंत्री इथं सगळीच आपले सहकारी पक्ष संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत.
मी त्यांचं सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि आम्हाला परत आवर्जून तुम्ही वेळ या ठिकाणी द्या. आम्ही चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेऊया आणि वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला शिंदे परिवाराच्या विनंतीला मान देऊन सगळे उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्यांचं आभार व्यक्त करून माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. ज्यांच्या शुभ हस्ते देवराई वृक्षाची लागवड आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे. केंद्रीय सहकार नागरी उड्डाण राज्यमंत्री भारत सरकार माननीय श्री मुरलीधर अण्णा मोहोळ साहेब, विनंती आहे आम्हा सर्वांना आपण मार्गदर्शन करावं. सन्माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ. आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं माझे स्नेही सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या सर्व कुटुंबाने एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम आणि त्यानिमित्तानं देवराईचं निर्माण अशा पद्धतीचा एक उपक्रम हातामध्ये घेतला आणि त्यासाठी आज आपण सगळेच इथे एकत्र जमलोय. माझ्यासोबत या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित इंदापूरचे नेते, आमचे पुणे जिल्ह्याचे नेते प्रवीण भैया माने, माझ्यासोबत उपस्थित आकाजी कांबळे, आमचे वनवे अण्णा, म्हणजे खरं तर मी त्यांना मूळ पुरुष म्हटलं पक्षाचा आमच्या. जेव्हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा अशी माणसं टिकून होती म्हणून आज आमचा पक्ष आहे. त्यामुळे अशी सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर गजानन जे आहेत, अण्णा वागसे आहेत, गजानन वागसे आहेत, तानाजी बापू थोरात आहेत, बाबासाहेब चौरे आहेत, राम आसळे आहेत, किरण गणबोटे आहेत, राजकुमार जठार आहेत, रणजित पाटील, सतीजी पांढरे, अमर मुळे, रमेश करनोडे, पंजाबराव गायकवाड, रवींद्र आणि त्यांच्या खरं तर संकल्पनेतनं हा कार्यक्रम होतोय ते माझे अत्यंत जवळचे मित्र सुशील कुमारजी, त्यांचे वडील भाऊ बसले तिथं, विजय आहे. यांनी असा संकल्प केला की बाबा आपल्या आवडत्या माणसाचा वाढदिवस हा साजरा करत असताना त्याला एक चांगलं स्वरूप कसं देता येईल, त्याच्या मागची कल्पना काय किंवा त्याच्या मागचा उद्देश काय हा त्यांनी सांगितला. आता आपल्या आवडत्या माणसाचा वाढदिवस हा समाजासाठी असला पाहिजे, त्याच्यामध्ये समाजाचं हित असलं पाहिजे, समाजाचं भलं कसं करता येईल किंवा त्याचा विचार कसा करता येईल ही त्याच्या मागची भावना आहे मला असं वाटतं. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम होतोय. म्हणून मी इथे येताना प्रमुख 2-3 कारणं होती. एक तर मी म्हणालो तसं माझा अत्यंत जवळची मैत्री आहे, त्या परिवाराचा माझा अत्यंत स्नेह आहे. दुसरा अत्यंत चांगला उपक्रम आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आहे. आणि तिसरा उद्देश असा आहे की साधारणतः मी जरी देशभर फिरत असलो तरी शेवटी मराठीत म्हण आहे काय, पक्षी उडे आकाशी चित्ततेचे पिल्लापाशी. तसा एक प्रकार आहे की मी जरी कुठेही फिरलो तर शेवटी मी या पुण्यातून जातो, त्यामुळे माझ्या शहर, माझा जिल्हा त्याच्याबद्दलची असलेली एक आत्मीयता आहे. आणि म्हणून इंदापूर तालुक्यामध्ये कार्यक्रम करायला जायचं म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे तो माझ्या घरातला कार्यक्रम ही एक भावना त्याच्या मागची होती. म्हणजे आता उल्लेख झाला की बांधावरती आलो, बांधावरती बसलोय, सगळं झालं, पण मुळात मी सुद्धा एका शेतकरी परिवारातलाच आहे. जरी शहरामध्ये राहत असलो तरी माझं प्राथमिक शिक्षण हे गावातल्या झेडपीच्या शाळेतच. आणि तिसरं मी इथं आल्यानंतर मला जे जाणवलं, दुसरं दर 4-5 माणसाच्या मागे एकाचं तरी कान फुगलेलं मला दिसतोय. आता ह्याच्यापेक्षा माझ्या जवळचं नातं काय असू शकतं. 1 कोटी रुपये गावाला कुस्त्या भारी असतात, सिकंदर शेट्टी निमगाव केतकीचा आखाडाच ना. 1 कोटी नाही आपल्या गावचं झालं, पण निमगाव केतकीचा तो एक मोठा आखाडा असतो महाराष्ट्रात. निंबूत आहे, निमगाव केतकी सगळं पहिलंच आहे. मी बघितलं ना, म्हणून म्हणलं 4-5 माणसाच्या मागे एखादं कान फुगलं. देऊन जावा गावाला. आता माझा कान फुगला होता तुम्हाला सांगतो, पण मी कॉलेजला जात होतो. मी म्हटलं अरे कॉलेजमध्ये गेल्यावर काय व्हायचं म्हणून तो शेकून पक्का बसून टाकला, आता दिसत नाही. पण मला असं वाटतं की ही खरं आमची एक मातीतली नाती आहेत आमची. आणि म्हणून ती एक ओढ असते. इथं आल्यानंतर मला माझ्या गावात आल्याचा तो एक भाव आहे माझ्या मनामध्ये. मलाही गावात माझ्या आता फार जायला मिळतं, पण गावाला अजूनही आमच्याकडे तुमच्यासारखा असं सुजलम सुफलम नाही बाबा. माझ्याकडे भात शेती आहे,
आमच्याकडे पाऊस जास्त होतो, आमच्याकडे छोटी छोटी खासर आणि भात शेती. मी येताना सुशील दादाला म्हटलं की सुजलाम सुफलाम तुमचा तालुका आहे, एकदम अगदी सदन अशा पद्धतीचं या ठिकाणी जीवनमान आम्हाला दिसतं. शेतकरी आमचा समृद्ध आहे, शेती समृद्ध आहे, वेगवेगळे शेतीसोबत अनेक व्यवसाय आता आमचे शेतकरी करायला लागलेत. त्यामुळे एक मला माझ्या गावात आल्यासारखाच एक भास आहे की असाच लहानपणी गुरं पोहायला न्यायची, पवनी घालतो आपण म्हणतो, पवनी घालायला एक गुरं न्यायची, पेटारी लावली पेटारी बरोबर जायचं, मैंगाव बसायचं, कुळाव घ्यायचा, हे सगळं केलेलं आहे बघा, त्याच्यात काही बदल नाही. हे त्यातलाच आहे, मी त्याच्याच मातीतला आहे. आणि म्हणून मला एक वेगळा आनंद आहे आज इथं आल्याचा. आणि मी म्हणाल तसं की शेवटी कुठेही फिरलो तर एक आपलेपणा असतो. आणि म्हणून आज इथे येताना मनापासून आनंद वाटला. आणि एक माझ्या कुटुंबात माझे वडील असेच आहेत, पायजमा टोपी घालतात, असेच आहे. म्हणजे भाऊंकडे वडील, मी त्यांना भाऊच म्हणतो. त्यामुळे एक फॅमिली म्हणून एक आमचा खूप स्नेह आहे. आणि आज इथं सुशीलजींनी सांगितल्यानंतर मी नाही म्हणायचं काही कारणच नव्हतं. किती व्यस्त असतो ते कारण, काही नाही म्हणायचं कारण काय, हे त्याचा वेगळा अर्थ त्यांनाही काय राजकारणात तिथे यायची वगैरे इच्छा नाही भैया, काही चिंता नाही, त्यांची काय अपेक्षा नाही तशी. पण एक वेगळ्या वातावरणात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रोज अनेक कार्यक्रम असतात, पण मनाला सुखवणारा, मनाला आनंद देणारा कार्यक्रम म्हणून मी याच्याकडे बघतो. मी घड्याळ बघितलंच नाही आल्यापासून. बघितलं असतं मी मोबाईल का बघतोय, तो फोन कुणाचा आला का, मी घड्याळासाठी नाही बघितलं, तेव्हा घड्याळही बघितलं नाही. आल्यापासून एक वेगळ्या वातावरणात ते आपलेपणा आहे, याच्या पद्धतीनं तुम्ही लोक स्वागत करताय, बोलताय, आपुलकी दाखवताय. ते मला असं वाटतं की शेवटी एखाद्या राजकारणाला काय हवं असतं, राजकारणात काम करणाऱ्या माणसाला माणसं हीच दौलत असते याची, त्याला माणसं हवी असतात आणि माणसाकडनं प्रेम हवं असतं, तरच तो पास होतो. आम्हाला असं वाटतं आमच्या आयुष्यात बाकी काय नाही मिळतं, आम्हाला माणसं कमवली, माणसं मिळाली त्याच्यात समाधान असतं. आम्ही एक वेळचं जेवण नाही मिळालं चालेल, पण आम्हाला 4 माणसं त्या दिवशी भेटली ना मनाची आपुलकीनं, पोट भरलेलं असतं आमचं. हीच भावना मला आज या ठिकाणी आल्यानंतर. त्यामुळे कार्यक्रमाचं स्वरूप छोटं का मोठं याच्यापेक्षा त्याच्या मागची भावना काय, मला असं वाटतं ही महत्वाची आहे. आणि ती भावना शेवटी कसं असतं बघा, समाजाचा निसर्गाचा नियम आहे, तुम्ही जे द्याल तेच मिळतं. त्यामुळे तुम्ही भरभरून प्रेम देताय, तर भविष्यात माझ्याकडनं भैयांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या असतील किंवा मगाशी सत्कार करताना आमच्या सरपंचांनी सांगितलं गावाला काहीतरी देऊन जा, आता बॅग नाही आणलेल्या, पण माझं म्हणणं काय आता येताना बॅग तर नाही, हे बाबांना रेकॉर्ड नका, पण एवढं नक्की आहे की शेवटी हा जिल्हा म्हणून असेल, गाव म्हणून, ज्या ज्या वेळेला माझ्या क्षमतेत किंवा माझ्या कुवतीमध्ये, माझ्या अखत्यारीत जे जे काय म्हणून मला करता येऊ शकतं, अनेक योजना आहेत, अनेक पर्याय आपल्या हाताशी असतात, विकासाची कामं असतील. आज सहकारासारखं काम करतोय मी, त्यामुळे सहकार म्हणजे शेवटी माझ्या प्रत्येक शेतकऱ्याशी जोडलेलं, त्याच्या आयुष्याशी जोडलेलाच भाग आहे. त्यामुळे माझ्या गावातली सोसायटी शक्तिशाली करणं असेल, त्याला ताकदवर करणं असेल, माझं दूध संघ आहे, माझ्या बँका आहेत, पतसंस्था आहेत, मल्टीस्टेट आहे, जिथं जिथं म्हणून त्याला ताकद देण्याचं काम असेल. साखर कारखाने, मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातल्या, फक्त महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याला केंद्र सरकारने माननीय अमित भाईंच्या नेतृत्वाखाली, मोदीजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींनी इथून यादी पाठवली, 10,000 कोटी रुपये दिले. 10,000 कोटी रुपये दिले फक्त महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना. ते काही छोटं काम नाही. शेवटी आमचं साखर कारखाना का जगवायचा, तो सहकारी साखर कारखाना आहे. आमच्या प्रत्येक शेतकऱ्याशी, आमच्या प्रत्येक माणसाशी जोडलेलं आहे त्याचं आयुष्य. आणि म्हणून मग अशा पद्धतीनं भविष्यामध्ये जरी कुठलाही विषय असेल ते हक्कानं, अधिकारानं आपण सांगा. विकासाची कामं थेट मला माझा खासदार निधी तुमच्याकडे वापरता येत नसला तरी शेवटी खूप मार्ग आहेत, काय काळजी करू नका. डीपीडीसी आहे, राज्यसभा आहेत, विधान परिषद आहे, सगळं आहे, काय काळजी करू नका. पत्र 1 या 2 द्या, काय अडचण नाही. आणि पाठपुरावा करायला काय सुट्टी नाही, माणूस आहे तुमचे आता आहे. म्हणून मला एक खूप मनापासून आनंद वाटतो आपल्या सगळ्या ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी मागाशी म्हणत तसं स्वागत असतं, आपुलकीचा भाव दिसतो चेहऱ्यावर करतो माणसाच्या. बघा प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात जो काम करतो ना त्याची मास्टरकी असते. आम्ही 30, 35, 32 वर्ष माणसांचा धंदा केलाय, त्यामुळे समोर जे चेहऱ्यावर कळतं याचा भाव काय. असं नाही की किती वाजले बाबां कधी आला आता जा चला निघा, असंही नाहीये. पण एक आपुलकी वाटते की आमचा माणूस येतोय, हा भाव दिसतोय मला. आणि म्हणून मी म्हणाल तसं अनेक कार्यक्रम करतो, पण त्यातले काही कार्यक्रम असतात असे असतात की जे मनाला आनंद देणार असतात, समाधान देणार. त्यामुळे तुमचे आभार मानले पाहिजेत आम्ही की तुम्ही आम्हाला आज बांधव खूप दिवसांनी. मी खरं तर मागाशी येताना म्हणलं भात लावायला जायचं होतं यावेळेस आम्हाला, पण ते काय झालं, भात लावायचा टाइम दाढी बिडी वर आल्या, संपला विषय. ते आता काय झालं का आपल्या गावाकडे भात लावून झालं का, सगळी बघू आपण. हा तर ते जरा
आहे ना, आता भेटले ना सगळं, पिंटूकडे जाऊन आलं. तर मला असं वाटतं की हे सगळं कुठं ना कुठं तरी एक असतं. जरी कुठे जगभरात प्रवास केलो, देशभरात प्रवास करतो, ही भावना असते, ती जपली पाहिजे. शेवटी ज्या मातीतून तुम्ही जाता त्या मातीची जर तुम्हाला जाणीव नसेल तर तुम्ही आयुष्यात काहीच करू शकणार. आणि म्हणून मला वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ती जाणीव की आपण जिथून आलोय, सांगितलं की आता प्रतिकूल परिस्थितीतून बहु सगळी सुरुवात तुम्ही केली, आणि जो प्रतिकूल परिस्थितीतनं काम करतो, पुढे जातो, त्याला त्या परिस्थितीची आयुष्यभर जाणीव राहते. आणि म्हणून छोटा का मोठा हा भाव कधीच मनात आणू नये. आपण आमचा माणूस आहे, आपला माणूस आहे, मी आपली माणसं म्हणलं पाहिजे. एकमेकाशी आपण कायम, मला असं वाटतं या भावनेत राहिलो ना तर मला असं वाटतं की शेवटी काही घेऊन जाणार नाही आपण. हे आज आहे, उद्या नाही. त्यामुळे मंत्री आहे ना, आला लाल दिवा आलं, काही नाही, हे काय उद्याचं कुणाला माहित नाही. पण मला वाटतं की हक्कानी 4 माणसं माझी उद्या आवाज देणारी जर मला रस्त्यात भेटली, आज ज्या अधिकारानं किंवा प्रेमाने आवाज देत आहेत ती उद्याही त्यांनी दिला पाहिजे. तर कधी मी आज नीट वागलं पाहिजे, मी इथं बसून आज माज नाही केला पाहिजे. तर हे जपलं पाहिजे आणि ते जपूया. आज तुमच्या गावात आल्यानंतर एक वेगळा आनंद आहे, समाधान माझ्या गावात आल्यासारखं फील आहे. निश्चितपणे हा जो काही स्नेह आहे, नातं आहे, असं खोटं वाटेल तुम्हाला की मी म्हणेल की मी परत तुम्हाला कधी भेटायला येतो, पण नक्की काही ना काही. सागर आमचा पहिलवान इथं बसला, इतकं चांगला खेळाडू आहे, मला आज भेटला तो. पण मला असं वाटतं की कुठं कुठं नातं तयार झालं की ते आपोआप जमतं. पुढच्या काळात सातत्यानं भेटत राहू. आमचा भैयाचं मी करतो पक्षात मनापासून स्वागत करतो. इतका चांगला ताकदवान नेता आम्हाला आता मिळाला आहे, आणि त्यामुळे जो काही मला सहवास भैयाचा मिळतोय आज सकाळपासून, किंवा आधी आमचं काही फोनवरनं बोलणं व्हायचं, किंवा मला एक व्यक्तिमत्व माहिती आहे, त्यामुळे एक सुरक्षित अशा या नेत्याच्या हातामध्ये मला असं वाटतं पुढच्या काळात आमच्या तालुक्याचं, जिल्ह्याचं एक भविष्य निश्चितपणे काही लोकांच्यात दिसतं. त्यात मला भैया दिसतो की जी काय आम्हाला नेते मंडळी या जिल्ह्यात पुढच्या काळात माझ्या पक्षाचं, समाजाचं नेतृत्व करताना मला दिसतात, त्याच्यामध्ये निश्चितपणे मला वाटतं प्रवीण भैया आम्हाला आज दिसत आहेत. तुमच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे पुढच्या काळात आमचं संघटन, पार्टी, ही जुनी माणसं आहे, त्यांना सोबत घेऊन निश्चितपणे चांगलं संघटन वाढेल, पक्ष वाढेल, विस्तार होईल. गावातल्या, खेड्यातल्या प्रत्येक छोट्या शेवटच्या माणसापर्यंत संघटनेचा विचार आकाश सगळ्यांनी कसा होत याचा विचार पुढच्या काळात आपण निश्चित कराल अशी खात्री आहे, विश्वास आहे. पुन्हा एकदा मी सुशील दादा तुमचं, भाऊ तुमचं, विजू तुमचं, सगळ्यांचंच मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की एक चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्यामध्ये येता आलं, तुम्ही सहभागी करून घेतलं. खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. यानंतर विनंती करतोय विजयरावजी शिंदे यांना की आपण आभार प्रदर्शन करावं. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आज देवराई या वृक्ष लागवडीसाठी भारत देशाचे सहकार व नागरी उड्डाण मंत्री मुरलीधरांना मोहसाहेब उपस्थित राहिले. त्याचबरोबर प्रवीण भैया, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि तो उपस्थित सर्वच पदाधिकारी, ग्रामस्थ यांचं कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जायचं.